की गूंज के साथ हम इस पल को सजाएंगे। विविध परियोजनाओं के भूमि पूजन, उद्घाटन, शिलान्यास तथा राष्ट्र को समर्पण समारोह में भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का मैं मानसी हार्दिक स्वागत करती हूं और आपको साभार नमन करती हूं। शॉल, फेटा, छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा एवं ठाणे बोरिवली के जुड़वा टनल की प्रतिकृति देकर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे जी एवं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस तथा माननीय श्री अजीत दादा पवार। आदर का प्रतीक ये शॉल, इसका स्वीकार किया गया है। सम्मान का प्रतीक ये फेटा, कृपया इसका स्वीकार करें। हिंदवी स्वराज के संस्थापक महापराक्रमी लोक कल्याणकारी छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। ठाणे बोरिवली के जुड़वा टनल की प्रतिकृति। देवी और सज्जनों, पशु पक्षी तथा निसर्ग को बिल्कुल ही क्षति या हानि पहुंचाए बगैर ये बनने वाला सुरंग ठाणे बोरिवली जुड़वा टनल। धन्यवाद। और अब महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री अजीत दादा पवार जी से मैं स्वागत संबोधन हेतु अनुरोध करती हूं। आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, आपले राज्यपाल महोदय, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी, रामदास आठवले जी, दीपक केसरकर जी, मंगलप्रभात लोढा जी, सर्व उपस्थित खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, जमलेले सर्व मुंबईकर बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान आज आपल्या मुंबईमध्ये येत आहेत, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये येत आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीत येत आहेत। मी त्यांचं मनापासून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं स्वागत करतो। सलग तिसऱ्यांदा मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेने विश्वास दाखवला आणि तो त्यांनी गेल्या 10 वर्षात देश घडवून आणलेल्या विकासाच्या नव्या पर्वामुळे मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा महाराष्ट्राचा पहिलाच दौरा आणि मुंबईचाही दौरा, या सोहळ्याच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं एक सगळ्यांना मनापासूनचा आनंद होतोय। मित्रांनो, आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील 29,400 कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होतंय। आजच माननीय पंतप्रधान मंत्रिपदाच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ देखील होतोय। तरुण तरुणींना एक नवी दिशा दाखवण्याचं काम राज्य सरकारने या योजनेच्या निमित्तानं केलेलं आहे। युवकांच्या रोजगारासाठी त्यांना प्रशिक्षित करून प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योगासाठी उपलब्ध करून व्हावे
हे त्या ठिकाणी व्हिजन आहे आणि त्याकरता राज्य सरकार 10 लाख विद्यार्थ्यांच्या करता एक चांगला निर्णय देखील मध्ये आम्ही अर्थसंकल्पामध्ये घेतला आहे. जवळपास 10,000 कोटी रुपये त्याकरता आपण तरुणींच्या करता त्या ठिकाणी खर्च करतोय. गेल्या 10 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात ज्या वेगाने देशाचा विकास होतोय तसाच विकास आगामी काळात देखील होईल याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये खात्री आहे. मोदीजींना आज देशाचा विकास पुरुष म्हटलं जातं, परंतु केवळ विकास पुरुषच नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले मोदीजी हे देशाचे प्रधान सेवक आहेत. मुंबईत कोट्यवधी रुपयांची विकास कामं होत आहेत. आज मुंबईमध्ये सर्वसामान्य माणसाला शहरातल्या एका भागातनं दुसऱ्या भागात जलद जाण्याकरता गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट असेल, ठाणे बोरिवली टनेल प्रोजेक्ट असेल, तसंच गतिशक्ती कार्गो टर्मिनल यांची पायाभरणी होतीये. लोकमान्य टिळक टर्मिनलचे येथे नवीन प्रोजेक्टचे लोकार्पण आज आपलं होतं आहे. हे सर्व मोदीजींच्या कार्यकाळातच होत आहे ह्याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मित्रांनो, मोदीजींच्या कार्यकाळातच अटल सेतू, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज किनारी मार्ग हे प्रकल्प कार्यान्वित झाले. मुंबई मेट्रोचे प्रकल्प वेगात होत आहेत. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ असे मोठे प्रकल्प आज वेगाने पूर्णत्वाला जात आहेत. मित्रांनो, विकास कामं होत असताना जनतेला आपलं वाटेल अशा लोककल्याणी कारभार आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण करतोय. मोदीजींच्या नेतृत्वात या पुढच्या काळात देखील लोकहिताला प्राधान्य देऊन जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार देशात आणि राज्यात काम करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. याबद्दलची खात्री व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. और अब मैं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी से सविनय प्रार्थना करती हूं कि वो जनता को उद्बोधन करें. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज आपल्या सर्वांकरताच ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सलग तिसऱ्यांदा भारताचे प्रधानमंत्री होण्याचा कीर्तिमान स्थापित करणारे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी पहिल्यांदा महाराष्ट्रात येत आहेत. त्यांचं जोरदार आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले राज्यपाल रमेश बैसजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी, आमचे दुसरे सहकारी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, मंगल प्रभात लोढाजी, दीपक केसरकरजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते 29,000 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. आदरणीय प्रधानमंत्रीजी, आपला जो कार्यकाळ आहे हा जसा गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरता लोक लक्षात ठेवतील तसंच अतिशय अभूतपूर्व अशा पायाभूत सुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबद्दल देखील आपलं नाव हे निश्चितपणे इतिहासामध्ये लिहिलं जाईल. आणि मुंबईकरांनी तर जे अनुभवलेलं आहे, मग या मुंबईचा अटल सेतू असो, कोस्टल रोड असो, इथली मेट्रो असो, इथल्या नवी मुंबईमधलं एअरपोर्ट असो, किंवा आताचे जे 2 प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये ठाणे बोरिवली हा अतिशय महत्त्वाकांक्षी ट्विन टनेलचा प्रोजेक्ट आहे, किंवा गोरेगाव मुलुंड लिंक आहे, हे सगळे प्रोजेक्ट
प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचे मार्वल आहेत आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे मोलाचे तास आणि क्षण हे वाचवणारे अशा प्रकारचे हे सगळे प्रोजेक्ट्स आहेत. आणि म्हणून मी आपले आभार मानतो. माननीय मुख्यमंत्र्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. माननीय प्रधानमंत्री महोदय, आपल्याला मी आठवण करून देतो की आपल्याच हस्ते आम्ही 2018 साली एक संकल्प लॉन्च केला होता की मुंबईमध्ये कुठल्याही भागामध्ये 59 मिनिटाच्या आत म्हणजे 1 तासाच्या आत सीमलेसली पोचता आलं पाहिजे अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करायचं आहे. आणि आज हे जे 2 प्रोजेक्ट आपण करतोय त्या आपल्या उद्दिष्टाकडे अतिशय वेगाने आपली ही वाटचाल आहे. आणि ज्यावेळेस आपल्याच हस्ते आमच्या अंडरग्राऊंड मेट्रोचं या ठिकाणी उद्घाटन होईल, मला विश्वास आहे मुंबईतलं चित्र हे पूर्णपणे बदललेलं असेल आणि याचं संपूर्ण श्रेय हे आपल्याला आणि महायुतीच्या सरकारला या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी